तुझ्या उतुंग भरारी पुढे गगन ही ठेंगणे भासावे, तुझ्या विशाल पंखाखाली विश्व ते सारे बसावे. तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये मी सुरेखा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आणि या नवरात्री निमित्त आपण विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या यशाच्या गाथा मुलाखतीद्वारे आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. आपण नेहमीच मेकॅनिकल म्हणून पुरुषांना पाहतो, पुरुषच मेकॅनिकल क्षेत्रात नेहमी कार्यरत असतात. पण आज आपण अशा मुलीशी बातचीत करणार आहोत जिने पुरुष प्रधान संस्कृतीला फाटा देत मेकॅनिकल क्षेत्रात आपलं करिअर केलंय. नेहा माने ही कोल्हापूरमधली एकमेव टू व्हीलर मेकॅनिकल मध्ये करिअर करणारी मुलगी आहे आणि तिने शिक्षणासोबत या क्षेत्रात धाडसानं करिअर करण्याचं जिद्द बाळगले आणि तिचा हा प्रवास आज आपण तिच्याकडून पाहणार आहोत. तर नमस्कार नेहा, तारा न्यूज मध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. तुला मला पहिल्यांदा असं विचारायचं आहे की नेहा, तू एक विद्यार्थी आहेस, तर शिक्षण करत करत मेकॅनिकल क्षेत्रात करिअर करण्याची प्रेरणा तुला कुणाकडून मिळाली? नमस्कार, माझं नाव नेहा माने. मला ह्या क्षेत्रात येण्यासाठी मला माझ्या मामाने प्रोत्साहन केले. मला 10वी पासूनच गाड्यांची खूप आवड होती आणि त्यांच्यामुळं मामांच्यामुळं मला गाड्यांची माहिती म्हणजे कशी काय काय गाडीचं असतं हे मला त्यांच्याकडून माहिती घेता आली. माझं 11वीला असताना 10वी झाल्यानंतर मी 11वीला महाराष्ट्र कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं. 11वी 12वी करत मी गॅरेजवर जात होते, त्यामुळे मला त्यातून नॉलेज मिळू लागलं. तिथून मी महावीर कॉलेजला ॲडमिशन घेतलं BO ऑटोमोबाईलला. तिथं मला 3rd इयरला आता शिक्षण चालू आहे. ओके. तर स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुला कोणाचं प्रोत्साहन मिळालं किंवा तू आता ऑटोमोबाईलला ॲडमिशन घेतलं होतंस, तर तिथं त्या सरांचा पाठिंबा कसा मिळाला तुला? त्या वर्गात मुली म्हणजे कोणच होते, मी एकटीच होते सगळ्या वर्गात मुलांच्यात. आणि तिथं मला वाटेगावकर सर यांचं मार्गदर्शन खूप छान लागलं. आणि आता महावीर कॉलेजला मला शिंदे सर परत अमन सर म्हणून त्यांचं मार्गदर्शन लाभायला लागले. अच्छा. तर तू एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहेस, तर या क्षेत्रात करिअर करताना तुला कोणत्या आव्हानाचा सामना करावा लागला? मला खूप लोकांनी असं बोलले की तू या क्षेत्रात येऊ नको, कारण तुझं हे क्षेत्र नाही आहे
आणि मुलांचं क्षेत्र आहे, हात काळे करणे हे तुझं म्हणजे काम तू करू शकणार नाहीस, तुझ्या ह्याला झेपणार नाही ते असं बोलले. तरी मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडं दुर्लक्ष करून मी मामांच्या सपोर्टमुळे मी ह्या क्षेत्रात आले आणि मला ह्या क्षेत्रात त्यांच्यामुळे मला शिकायला खूप काय शिकायला मिळायला लागले. अच्छा, तर तुझा या क्षेत्रात करिअर करत असताना किंवा मेकॅनिकलचं काम करत असताना कुठल्या कौशल्याचा तुला फायदा झाला? ह्या क्षेत्रात आल्यामुळे मला म्हणजे पुढच्या व्यक्तीशी म्हणजे कस्टमरशी कसं बोलायचं हे मला ह्या क्षेत्रात आल्यापासून समजतंय. आणि नवनवीन टेक्नॉलॉजी मला खूप म्हणजे भेटत आलेत. आता BS6 आता नवीन मिळायला लागले, त्याचं टेक्नॉलॉजी सर्व मामा मला सगळं सांगतात. अच्छा, मग ते कॉलेजमध्ये तुला याविषयी शिक्षण दिलं जातं का? हां, कॉलेजमध्ये पण असं शिकवतात. खरं जास्त करून कसं ते थेअरी तिकडं पडते आणि इकडं प्रॅक्टिकल पडते. अच्छा, प्रॅक्टिकल जास्त करून समजलं की लवकर मग थेअरी पण समजते असं आहे. अच्छा, तू एक मेकॅनिकल म्हणून ज्यावेळी गॅरेजमध्ये काम करतेस, येणारे लोक किंवा आता एकमेव तू लेडीज आहेस, तर येणारे लोक किंवा कस्टमरशी बोलताना वगैरे काही अडचणी तुला येतात का? कस्टमरशी बोलताना खूप अडचण, भीती वाटते की बाबा कसं हँडल करायचं. खरं पहिल्यांदा सुरुवात केल्यापासून आता एवढं भीती वाटत नाही. कस्टमर म्हणजे बोलताना जर असं अवघड पडते, लेडीजला तर खूप अवघड पडते कस्टमरला, म्हणजे ह्यांना काम कसं सांगायचं. लेडीज असल्यावर जेंट्सला सांगता येत नाही. अच्छा, त्यामुळे आता मी असल्यामुळे मला खूप लेडीज व्यवस्थित सगळं गाडीच काय प्रॉब्लेम मला ते सगळं सांगू शकतात. अच्छा, तर नेहा, तू आता मेकॅनिकल क्षेत्रात करिअर करत आहेस, तर महिलांसाठी या क्षेत्रात कोणत्या संधी उपलब्ध आहेत का? या क्षेत्रात महिलांची संख्या खूप कमी आहे. या क्षेत्रात महिलांसाठी RTI शासनाने खूप संधी उपलब्ध केल्या आहेत आणि या क्षेत्रात महिलांनी यावे अशी खूप इच्छा आहे. तर नेहा, तुझी इच्छा आहे की महिलांनी या क्षेत्राकडे वळावं, तर तू आता याच्यामध्ये करिअर करतेस, तर तुझं हे ध्येय दीर्घकालीन आहे का? हो, दीर्घकालीन ठेवायचं असं माझा खूप मी प्रयत्न करेन. अच्छा, तर तू आता शिकतेस, तर तुझं शिक्षण आणि हे मेकॅनिकलचं काम याचं नियोजन कसं करतेस आणि घरच्यांचा पाठिंबा तुला कसा आहे? घरच्यांचा पाठिंबा तर आहेच. खरं मला आता म्हणजे कॉलेज करत असताना मला म्हणजे एक एक्सटर्नल टाकावं लागतं, कारण दिवसभर मी गॅरेजमध्ये असते. त्यामुळं सरांशी कॉन्टॅक्ट करून मग काय प्रॉब्लेम हे आला तर मग सरांसोबत हे करून डिस्कस करून मग सर सांगतात. अच्छा, तर तू एक मेकॅनिकल म्हणून काम करत असताना तुला कोणत्या कोणत्या अडचणी जाणवल्या? अशा काम करताना पहिल्यांदा खूप भीती वाटत होती. काय म्हणजे लक्षात येत नव्हतं की बाबा काय आहे आणि कसं करायचं हे समजत नव्हतं. मग मामाने मला खूप चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने शिकवलं. त्यामुळं मला आता त्यात कोणत्या गोष्टीची भीती वाटत नाही. ज्यावेळी तुमच्याकडे कस्टमर येतो, मेकॅनिकल म्हटल्यानंतर स्त्री असू देत पुरुष असतो, तर त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन तुझ्याकडे कसा असतो? वेगळा दृष्टिकोन म्हणजे कस्टमरला मी लेडीज आहे म्हणून ते सांगायचं एक काम कसं सांगायचं हा पण प्रश्न पडतोय. आणि एक कस्टमर असे आहेत की मुलगी आहे म्हणल्यावर ते बिनधास्तपणे काय असेल ते काम सांगतात. त्यांना असं नाही की बाबा मुलगा आणि मुलगी असं काही न बघता ते डायरेक्ट मला काय असेल ते सगळं बोलतात. अच्छा, तर नेहा, या क्षेत्रात मुलींनी यावं असं तुला वाटते, तर या क्षेत्राकडे मुली वळाव्यात यासाठी त्यांना तू काय सल्ला देशील? या क्षेत्रात मुलींनी यावं असं म्हणजे खूप इच्छा आहे, कारण या क्षेत्रात मुलींसाठी खूप चांगले सोर्स आहेत. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी हे खूप अभ्यासाला भेटतील. बस इतकंच मला या क्षेत्रात खूप मुलींनी असं खूप इच्छा आहे. अच्छा, तर नेहाचा आपण हा मेकॅनिकलचं करिअर करत असलेला प्रवास पाहिलात, तर हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे आणि त्यांनी मुलींनी या क्षेत्रात वळावं अशी तिची खूप इच्छा आहे, कारण या क्षेत्रात मुलींची संख्या खूप कमी आहे. तर नेहा, तुला पुढच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तारा न्यूजकडून. धन्यवाद. आज आपण तारा न्यूज प्रस्तुत तिच्या शौर्याची गाथा या विशेष कार्यक्रमामध्ये नेहाशी बातचीत केली आणि तिच्या यशाची गाथा आपण मुलाखतीद्वारे ऐकलीत. पुन्हा एकदा आपण उद्या अशाच एका महिलेशी संवाद साधणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.